हाय हॅलो नमस्ते. तर स्वागत आहे सर्वांचं परत एकदा सविताज केक हाऊसमध्ये एका नवीन डिझाईन आणि नवीन फ्लेवरसोबत. तर आजचा केक आहे चॉकलेट फ्लेवरचा. तर हा आहे प्लेन चॉकलेट केक. याच्या मी 3 लेअर करून हाफ KGचा केक आहे हा. 3 लेअर करून इथे केकला आयसिंग करून घेत आहे. तर चॉकलेट केक करताना कधीही मध्ये चोको चिप्स किंवा मेल्ट केलेले चॉकलेट ॲड करायचे, म्हणजे त्या चॉकलेट केकची टेस्ट रिच अशी लागते. तर या ठिकाणी मी 3 लेअर करून प्रॉपर आयसिंग करून त्यातमध्ये चॉकलेट मेल्ट करून हा केक इथे बनवून घेतला आहे. क्रम कोट करून मी हा केक फ्रीजमध्ये 15 मिनटासाठी थंड करून घेतला आणि नंतर मग याचं फायनल आयसिंग करायला घेतलं. तर फायनल आयसिंग करताना किंवा मध्येही आयसिंग करताना नेहमी पायपिंग बॅगचा उपयोग करायचा, म्हणजे केकला फिनिशिंग लवकर येते. तुम्ही बघू शकता, फार तर 5 ते 7 मिनटात हा केक मी इथे बनवून रेडी केला होता. आणि नंतर पॅलेट नाईफनंतर आपला जो कटिंग नाईफ असतो त्याने त्याला आयसिंग करायला घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग येते आणि जी एक्सेस क्रीम असते ती बाहेर निघते आणि केकला शार्प असे एजेस लवकर येतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती शार्पनेस या केकला आलेला आहे. तर काहीच नाही, फक्त कटिंग नाईफने मी या ठिकाणी याला आयसिंग करून घेतलेलं आहे फायनल. त्यानंतर मी जे चॉकलेट ट्रफल केकसाठी ट्रफल केलेलं असतं ते ट्रफल थोडंसं क्रीम ॲड करून मेल्ट करून घेतलं आणि या केकवर पोर करून घेतलेलं आहे. तर हाफ KGचा केक तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठा असा बनलेला आहे. तर हाच फायदा असतो एका होम बेकरकडून केक घेण्याचा. होम बेकरकडून घेतलेला केक कधीही हाफ KGचा असेल तर तो 600-650 ग्रॅमपर्यंतच जातो. तर हा होता केकचा फायनल लूक. कसा वाटतो आहे तुम्हाला हा सिंपल सोबर असा चॉकलेट केक? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि काही माहिती पण हवी असेल तर नक्की कमेंट करा.